वादात अडकलेली कोल्हापुरी चप्पल आता जगभर गाजणार. होय, काही महिन्यांपूर्वी याच चप्पलवरून एक मोठा वाद पेटला होता. तो तर तुम्हाला माहीतच असेल. म्हणजेच इटलीची फॅशन ब्रँड प्राडाने आपल्या उन्हाळी फॅशन कलेक्शन मध्ये अशीच चप्पल दाखवली, ती डिझाईन अगदी कोल्हापुरी सारखी. पण त्यांनी कुठेही कोल्हापूरचा उल्लेख न करता हे डिझाईन त्यांनी स्वतः तयार केल्याचा दावा केला, ज्यामुळे भारतात विशेषतः कोल्हापुरात संताप उसळला. लोकांनी तक्रारी केल्या आणि शेवटी प्राडाला आपली चूक मान्य करावी लागली. आता इथेच गोष्ट थांबत नाही. मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की प्राडाचं शिष्टमंडळ नुकतंच कोल्हापुरात आलं. त्यांनी इथल्या कारागिरांना भेटून त्यांचं काम जवळून पाहिलं आणि पुढे त्यांच्यासोबत अधिकृत करार करण्याची तयारी दाखवली आहे. म्हणजेच आता प्राडा ही जागतिक कंपनी कोल्हापुरी चप्पल थेट कोल्हापूरच्या कारागिरांकडूनच विकत घेणार. याचा फायदा असा की कोल्हापुरी चप्पल आता अधिकृतपणे जागतिक मार्केटमध्ये पोहोचेल. कोल्हापुरातील हजारो कारागिरांना थेट आर्थिक फायदा होईल आणि मेक इन इंडिया कोल्हापूर मोहिमेला मोठा बूस्ट मिळेल. इतकंच नाही तर प्राडा यापुढे पैठणी, पैंजण आणि इतर पारंपरिक कलाकुसरींच्या प्रकल्पांमध्येही सहकार्य करणार असल्याचं सांगितलंय. थोडक्यात सांगायचं तर आपल्या पारंपरिक कलेला आता 7 समुद्रापार खरी ओळख मिळणार आहे, तीही आदर आणि मान्यतेसह.